प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रात राष्ट्रकूट राजवंशाची सत्ता खालीलपैकी कोणी पहिल्यांदा स्थापन केली? पुलकेशी पहिला, दंतीदुर्ग, विंध्यशक्ती की कृष्णराजा पहिला? आणि बरोबर उत्तर आहे दंतीदुर्ग. दंतीदुर्ग याने मालखेड आत्ताच्या कर्नाटकमध्ये येथे त्याची राजधानी स्थापन केली. राष्ट्रकूटचा सर्वात महान राजा अमोघ वर्ष पहिला होता आणि विंध्यशक्ती हा वाकाटक राजवंशाचा संस्थापक होता. पुलकेशी पहिला हा चालुक्य राजा होता व कृष्णराजा पहिला हा सुद्धा दंतीदुर्ग प्रमाणे राष्ट्रकूट राजा होता. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या वाकाटक राजाच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्याचे विभाजन झाले? हरिसेन, विंध्यशक्ती, रुद्रसेन दुसरा की प्रवरसेन पहिला? आणि बरोबर उत्तर आहे प्रवरसेन पहिला. हे पर्यायातील सर्व वाकाटक साम्राज्याचे राजा होते. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे? चेन्नई बंदर, पॅरादीप बंदर, तुतीकोरीन बंदर की कोची बंदर? आणि बरोबर उत्तर आहे कोची बंदर. चेन्नई बंदर तमिळनाडू येथे आहे. पॅरादीप बंदर ओडिसा, तुतीकोरीन बंदर तमिळनाडू यालाच V.O. चिदंबरनार बंदर असेही म्हणतात. आणि मुंबई हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे. आता तुम्ही कमेंट करून सांगा की मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कोणते बंदर उभारण्यात आले? भारतातील पहिले खाजगी बंदर कोणते? तर मुंद्रा बंदर गुजरात. काही बंदरांचे नामकरण करण्यात आले आहे, ते म्हणजे 2017 मध्ये कांडला बंदराचे दीनदयाल बंदर असे नामकरण करण्यात आले आणि कोलकाता बंदराचे जानेवारी 2020 मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर असे करण्यात आले. प्रश्न क्रमांक 4. 1983च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार कोण होता? सुनील गावस्कर, मदन लाल, कीर्ती आझाद की कपिल देव? आणि बरोबर उत्तर आहे कपिल देव. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन ICC दर 4 वर्षांनी एक दिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन करते. 25 जून 1983 रोजी लॉर्ड्स स्टेडियम इंग्लंडमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाला 41 धावांनी हरवत विश्वचषक पटकावला होता. जर सेम प्रश्न 2011 बद्दल विचारला म्हणजे 2011च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार कोण होता? तर तो महेंद्रसिंग धोनी होता. 2011चा अंतिम सामना वानखेडे स्टेडियम मुंबई येथे झाला होता, भारत विरुद्ध श्रीलंका. 2019चा क्रिकेट विश्वचषक विजेता होता इंग्लंड आणि इंग्लंडमध्येच ही स्पर्धा आयोजित केली होती. 2023 क्रिकेट विश्वचषक भारतात होणार आहे. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बाळ गंगाधर टिळक, आनंद मोहन बोस, बिपिन चंद्र पाल की लाला लजपत राय? आणि बरोबर उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. श्रीमद भगवद्गीता रहस्य अथवा कर्मयोग हा टिळक यांचा 1915 साली प्रकाशित झालेला भगवद्गीता या मूळ संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद आणि परीक्षणात्मक टीका ग्रंथ आहे आणि हा कोठे लिहिला होता? तर मंडालेच्या तुरुंगात. प्रश्न क्रमांक 6. नांदूर मधमेश्वर बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? विधान 1. महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील हा एक प्रचंड जलाशय आहे. विधान 2. हा गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर आहे. पर्याय आहेत 1 आणि 2 दोन्ही बरोबर, 1 किंवा 2 यापैकी कोणतेही नाही, केवळ 2 बरोबर, केवळ 1 बरोबर. आणि बरोबर उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत. नांदूर मधमेश्वर अभयारण्य नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात स्थित आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी हजारोच्या संख्येने आढळत असल्यामुळे ते महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. बरं, मग भरतपूर कोणत्या राज्यात आहे? जरा कमेंट करून सांगा बरं. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्राच्या 2020-21च्या वार्षिक आर्थिक सर्वेक्षणात नमूद केलेल्या मानव विकास निर्देशांक 2011 नुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा HDI दर्जा कमी आहे? नंदुरबार, ठाणे, मुंबई की नागपूर? आणि बरोबर उत्तर आहे नंदुरबार. हे बघा, आर्थिक सर्वेक्षणात नमूद जिल्हानिहाय मानव विकास निर्देशांक 2011 ह्यात तुम्ही बघू शकता नंदुरबार अल्प विकासात येतो, तर अतिउच्च विकासात मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हे एकत्रित मिळून आणि सेमच नमूद आहे 2021-22च्या आर्थिक सर्वेक्षणात सुद्धा, म्हणजेच लेटेस्ट इकॉनॉमिक सर्वेनुसार सुद्धा. प्रश्न क्रमांक 8. पाली टेक्स्ट सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1925, 1856, 1789 की 1881? आणि बरोबर उत्तर आहे 1881. पाली टेक्स्ट सोसायटीची स्थापना थॉमस विल्यम रॉयस डेव्हिड्स यांनी पाली भाषेतील ग्रंथाच्या अभ्यासाला चालना देण्याच्या उद्देशाने केली होती. या सोसायटीचे मुख्यालय इंग्लंड ब्रिस्टॉल येथे आहे. प्रश्न क्रमांक 9. ऋग्वेदातील स्तोत्रांना काय म्हणतात? सूर, सोम, सुतक की सूक्त? आणि बरोबर उत्तर आहे सूक्त. ऋग्वेदातील मंत्रांना ऋचा असे म्हणतात. ऋचांचा समूह म्हणजे सूक्त. ऋग्वेदात जवळजवळ अशी 1028 सूक्ते स्तोत्रे आहेत व एकूण ऋचांची संख्या 10,580 आहे. ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे. हा 4 वेदांमधील एक आहे. इतर 3 कोणते? तर सामवेद, यजुर्वेद व अथर्ववेद. ऋग्वेदात देवतांच्या स्तुतीवर प्रार्थना आहेत. सामवेद म्हणजे एक प्रकारचे स्वरशास्त्र आहे. यात ऋग्वेदातील प्रार्थना पठन करता याव्यात यासाठी चाली दिलेल्या आहेत. यजुर्वेदात विधी कर्मकांडे आहेत. अथर्ववेदात
आयुर्वेदात रोग व अशुभ गोष्टींचे निवारण करण्यासाठी मंत्र व जादूटोणा आहे. सोम म्हणजेच वनस्पतींचा देव. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे? नगर परिषद, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद की पंचायत समिती? आणि बरोबर उत्तर आहे नगर परिषद. स्थानिक स्वराज्य संस्था दोन प्रकारच्या असतात, ग्रामीण व शहरी. ग्रामीण मध्ये येते ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि शहरीमध्ये नगरपंचायत, नगर परिषद व महानगरपालिका. प्रश्न क्रमांक 11. जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा अटल बोगदा जो मनालीला लाहुल स्पिती व्हॅलीशी वर्षभर जोडतो त्याची लांबी किती आहे? 1.4 किलोमीटर, 15.6 किलोमीटर, 22 किलोमीटर की 9.02 किलोमीटर? आणि बरोबर उत्तर आहे 9.02 किलोमीटर. समुद्र सपाटीपासून 10,044 फूट उंचीवरून जाणाऱ्या या हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील मनाली आणि लाहोल स्पितीला जोडणाऱ्या अटल बोगद्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात लांब वाहतूक बोगदा म्हणून सन्मानित केले आहे. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या जंगलात ट्यूसॉक तृण वाढते? पर्वतीय जंगले, उष्णकटिबंधीय पानझडी जंगले, उष्णकटिबंधीय काटेरी जंगले की किनारी आणि दलदलीची जंगले? आणि बरोबर उत्तर आहे उष्णकटिबंधीय काटेरी जंगले. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणता अविषाक्त नॉन टॉक्सिक वायू आहे? ओझोन, नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड? आणि बरोबर उत्तर आहे कार्बन डायऑक्साइड CO2. बाकी ओझोन, नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड हे विषारी आहेत. फक्त जर नायट्रोजन दिले असते ना तर तो अविषारी नॉन टॉक्सिक वायू ठरला असता. प्रश्न क्रमांक 14. शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पु ल देशपांडे, मिलिंद बोकील, नामदेव ढसाळ की G.A. कुलकर्णी? आणि बरोबर उत्तर आहे मिलिंद बोकील. प्रश्न क्रमांक 15. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेत खालीलपैकी कोणती राज्ये येतात? महाराष्ट्र, गोवा? पर्याय आहेत 1 आणि 2 दोन्ही, केवळ 2, 1 किंवा 2 यापैकी कोणतेही नाही, केवळ 1. आणि बरोबर उत्तर आहे हे दोन्ही येतात. आता तुमच्यापैकी काही जणांना वाटेल की गोवा राज्याला स्वतःचे उच्च न्यायालय नाही का? तर नाही. महाराष्ट्र आणि गोवा राज्यासोबतच दीव, दमण आणि दादरा व नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्याय क्षेत्रात येतात. मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे महाराष्ट्रात नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येथे तर गोव्यात पणजी येथे आहेत. प्रश्न क्रमांक 16. पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना किती मध्ये झाली? 1960, 1965, 1962 की 1969? आणि बरोबर उत्तर आहे 1962. प्रश्न क्रमांक 17. बाल विवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर त्यांचे वर्तमानपत्र डॅश डॅश मध्ये परखड मते मांडत असत? सकाळ, लोकमत, सुधारक की केसरी? आणि बरोबर उत्तर आहे सुधारक. 1888 साली आगरकरांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. तसेच 1884 साली बाळ गंगाधर टिळक, विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांनी पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पोवाडा ही महाराष्ट्राची पारंपरिक लोककला आहे. सर्वात जुना उल्लेखनीय पोवाडा अग्निदासने केलेला अफजल खानाचा वध हा होता, ज्यात शिवाजी महाराजांची अफजल खानाशी झालेली चकमक नोंदवण्यात आली आहे. पर्याय आहेत केवळ 1 बरोबर, 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर, केवळ 2 बरोबर, 1 किंवा 2 यापैकी कोणतेही नाही. आणि बरोबर उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणाला 2020 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले? आर्या आंबेकर, श्रेया घोषाल, लता मंगेशकर की आशा भोसले? आणि बरोबर उत्तर आहे आशा भोसले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. 1995 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली. सर्वात पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना मिळाला होता आणि लेटेस्टचा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना. ही इथे आतापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्यांची यादी दिलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही वाचू शकता. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र सरकारकडून 2020-21 सालच्या गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने खालीलपैकी कोणाला गौरवण्यात आले? आर्या आंबेकर, उषा मंगेशकर, आशा भोसले की श्रेया घोषाल? आणि बरोबर उत्तर आहे उषा मंगेशकर. या लता मंगेशकरांच्या लहान बहीण आहेत. प्रश्न क्रमांक 21. पद्मश्री शेवना नारायण या कोणत्या क्षेत्रातील गुरु आहेत? ओडिसी, कथक, भरतनाट्यम की मणिपुरी? आणि बरोबर उत्तर आहे कथक. कथक उत्तर प्रदेशचे शास्त्रीय नृत्य आहे. कथकशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती बघितल्या तर पंडित बिरजू महाराज, लच्छू महाराज, सितारा देवी, दमयंती जोशी, रविशंकर मिश्रा आणि पंडित जय किशन महाराज. प्रश्न क्रमांक 22. भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत? 15, 13, 11 की 10? आणि बरोबर उत्तर आहे 11. सोव्हिएत रशियाकडून प्रेरणा घेऊन 1976च्या सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये आपल्या राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला व 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीने त्यात आणखी एक कर्तव्य वाढवले म्हणजे सध्या 11 आहेत.
प्रश्न क्रमांक 23. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के इतकी होती? 18.9%, 11.8%, 4.5% की 7.6%? आणि बरोबर उत्तर आहे 11.8%. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातींची लोकसंख्या किती होती? तर 11.81%. महाराष्ट्रात अनुसूचित जाती एकूण 59 आहेत. अनुसूचित जातींची लोकसंख्या सर्वाधिक असणारे प्रथम 4 जिल्हे कोणते? तर पुणे, नागपूर, ठाणे आणि सोलापूर. आणि सर्वात कमी 4 नंदुरबार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व गडचिरोली. विभागवार बघितले तर सर्वाधिक पुणे, औरंगाबाद व नागपूर आणि सर्वात कमी नाशिक, कोकण व अमरावती. प्रश्न क्रमांक 24. 2020-21च्या आर्थिक पाहणीनुसार 2019-20च्या खरीप हंगामात खालीलपैकी कोणत्या तेलबियांचे सर्वाधिक उत्पादन झाले? सूर्यफूल, भुईमूग, सोयाबीन की तीळ? आणि बरोबर उत्तर आहे सोयाबीन. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या 2022-23च्या आर्थिक पाहणीनुसार 2021-22च्या खरीप हंगामात, हा प्रश्न 2020-21 वर विचारला होता, 2021-22 नुसार कोणत्या तेलबियांचे सर्वाधिक उत्पादन झाले? तर तेही सोयाबीनच. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्ट्यांतील लोकसंख्या सर्वाधिक होती. विधान 2. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा दशकातील लोकसंख्या वाढीचा दर देशाच्या 17.7% तुलनेत 16% होता. 1 आणि 2 दोन्ही बरोबर, केवळ 1, केवळ 2, 1 किंवा 2 यापैकी कोणतेही बरोबर नाही. आणि बरोबर उत्तर दिलेले आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर एक्झॅक्ट सांगायचा झाला तर भारताचा होता 17.69% आणि महाराष्ट्राचा 15.99%. प्रश्न क्रमांक 26. तिबेटी प्रदेशातील बोखरचू जवळच्या हिमनदीपासून कैलास पर्वताच्या 4164 मीटर उंचीवर खालीलपैकी कोणत्या नदी प्रणालीचा उगम होतो? सिंधू प्रणाली, गंगा प्रणाली, ब्रह्मपुत्रा प्रणाली की द्वीपकल्पीय निसारण प्रणाली? आणि बरोबर उत्तर आहे सिंधू प्रणाली. गंगा नदीचा उगम उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातील गंगोत्री येथे होतो. ब्रह्मपुत्रा हिमालय पर्वतरांगेतील तिबेटच्या बुरांग जिल्ह्यामध्ये सांगपो किंवा यारलांग सांगपो ह्या नावाने उगम पावते. प्रश्न क्रमांक 27. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे? पुणे, रत्नागिरी, नंदुरबार की बीड? आणि बरोबर उत्तर आहे नंदुरबार. TCS ना खूप प्रश्न रिपीट करतो. हा प्रश्न सुद्धा त्यापैकीच एक आहे. आपण ही माहिती या आधीच्या अनेक व्हिडिओज मध्ये बघितलेली आहे. प्लेलिस्ट मधून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. प्रश्न क्रमांक 28. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या उत्क्रांतीच्या माहितीचा एक प्रमुख स्रोत असलेले नाट्यशास्त्र खालीलपैकी कोणी लिहिले आहे? भास, अगस्त्य, कुंडल की भरत? आणि बरोबर उत्तर आहे भरत. भरत मुनींनी संस्कृत मध्ये भारतीय नृत्य नाट्याची 10 भागात विभागणी केली आहे. भासाची प्रसिद्ध नाटके बघितली तर मध्यम व्यायोग, स्वप्नवासवदत्तम, चारुदत्त व मर्च्छकटिक. अगस्त्यांचे प्रमुख ग्रंथ आहेत अगस्त्य रसायनम, रत्नशास्त्रम, श्री ललिता सहस्त्रकम आणि अगस्त्य यांनाच तमिळ भाषेचे जनक सुद्धा मानले जाते. प्रश्न क्रमांक 29. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे? 8व्या, 7व्या, 6व्या की 9व्या? आणि बरोबर उत्तर आहे 6व्या. पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर केरळ. प्रश्न क्रमांक 30. 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले? रंगून, काश्मीर, नेपाळ की तिबेट? आणि बरोबर उत्तर आहे रंगून. 1857च्या उठावात दिल्ली हे क्रांतिकारकांचे मुख्य केंद्र होते आणि येथील नेतृत्व बहादूर शाह जफर दुसरा व त्याचा सेनापती बख्त खान यांनी केले. विल्यम हडसन याने हे बंड मोडून काढले होते व बहादूर शाहस ब्रह्मदेशातील आजच्या म्यानमार मधील रंगून